चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषय अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघा, खूप दिवसांनी भेटलोय आणि एकदा मोठ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण भेटतोय। स्पर्धा विषय अकॅडमीवर तुमचं जे प्रेम आहे, ज्यामुळे गेली दुपारपासून नुसतं मेसेजवर मेसेज येत आहेत, सर कधी अपडेट टाकताय, सर आम्हाला तुमच्यावर जो विश्वास आहे तो कुणावर येत नाही, त्याप्रमाणे आम्हाला अपडेट द्या की नेमकं काय आहे हा जी आर, यांचं म्हणणं काय आहे। अशी बरीच जी आर आलीत वेगवेगळी, पण त्या जी आरनं आम्हाला वेड्यात काढलं। पण मग हाही तसाच आहे का? तर अजिबात नाही। काय आहे काय नाही सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। काहीही शंका असेल तर नक्की कमेंट करा, नंबर दिलाय, नंबरवर नक्की संपर्क करा आणि चॅनलला आता कंटिन्यू जॉईन राहा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा आणि इतर माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये जी आपली टेलिग्राम लिंक दिली आहे तिला नक्की जॉईन करा। ठीक आहे, चला आता सुरुवात करूयात। बघा, तलाठी भरती ग्राम महसूल अधिकारी माहिती आहे आपल्या सर्वांना, बरोबर। मग या ग्राम महसूल अधिकाऱ्याचं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर तलाठी बाबतीत मोठी अपडेट आहे। तुम्ही म्हणाल सर आतापर्यंत बऱ्याच मोठ्या अपडेट आल्या, वर्ष झाले अपडेटच येत आहेत, पण तुम्ही कधीही बघितलं नसेल की मी आतापर्यंत कुठल्याही अपडेट आल्यावर व्हिडिओ घेऊन आलेलो नाही आहे। ही पहिली अपडेट आहे जी आल्यावर मी व्हिडिओ घेऊन आलो आहे। त्याच्या मागचं कारणच ते की बाबा रे, या 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे क्लिअर झाल्या आहे, ज्या डोक्यात तुमच्या सतत तुम्हाला अभ्यासापासून दूर नेत होत्या किंवा तुम्हाला अभ्यासात कन्फ्युजन निर्माण करत होतात, त्या सर्व गोष्टी आता क्लिअर होणार आहेत आणि त्या क्लिअर झालेल्या आहेत। आता बघूया, बघा कसं, तर लक्षात ठेवा काय कशा प्रकारे काय झालंय बघूयात। हा जी आर आहे बघा, जी आर कधीचा आहे, 30 एप्रिल 2026चा जी आर आहे। कधीचा आहे जी आर? 30 एप्रिल 2026चा हा जी आर आहे, बरोबर। आता जी आर नेमकं काय बोलतोय आपल्या लक्षात येतं काय? बघा, प्रत्येक गोष्टीची सरळ सेवा असो किंवा कोणतीही परीक्षा असो, प्रत्येकाची एक प्रक्रिया असते। त्या प्रक्रियेपासून जसं एक एक टप्पा पुढे जावा लागतो आणि ज्या प्रकारे तो टप्पा पुढे जाणार आहे त्या प्रकारे तुम्हाला तुमच्या प्रत्येक मग भरती येत असते, जाहिरात येत असते। पण तो टप्पा पार होताना, तो टप्पा पार करताना बऱ्याच काही गोष्टी असतात, त्या प्रक्रिया असतात। मग त्या प्रक्रिया पार झाल्यावर सर्व गोष्टी होत असतात। आता बघा, आदेश देण्यात आलेले आहेत प्रत्येक जिल्हा नियुक्त की तुमच्या ज्या जागा आहे, रिक्त जागा वगैरे जे काय जात न्याय, ओपन, ओबीसी वगैरे त्या सर्व पाठवाव्या आणि ज्यावेळेस त्या विभाग यांच्याकडून जिल्ह्यावाईज जागा यांच्याकडे जाईल, त्यातल्या पेसा क्षेत्राच्या वेगळ्या। आता बरीच व्हिडिओ तुम्ही बघितली असेल, सर्वांनी वाचून दाखवलं, पण वाचून दाखवण्यापेक्षा त्यात नेमकं काय हवंय, त्यात नेमकं काय दडलंय ते सांगतो। बघा, मग याच्यातून जो काय आराखडा आपल्या शासनाकडे जाणार आहे तिथं तो आकृतीबंध तयार केला जातो आणि तो आकृतीबंध तयार करताना पोरांनो बघा, आकृतीबंध तयार करताना काय असते, एक बिंदू नामावली असते। काय असते? बिंदू नामावली असते। आकृतीबंध हा तयार करताना बघा, हा तयार करताना काय असतं रे, तिथं बिंदू ना, या आकृतीबंधामध्ये तुम्हाला जसे कोणत्या रिक्त जागा आहे, जात न्याय, ओपन, ओबीसी अशा आरक्षणावाईज जिथं जे आरक्षण असेल त्यानुसार त्या जागा सेट कराव्या लागतात आणि त्या ज्यावेळेस त्या जागा सेट होत्यात त्या आकृतीबंध या बिंदू नामावलीनुसार, या बिंदू नामावली असती जिच्यानुसार बिंदू नामावली असते, ज्यानुसार हा आकृतीबंध सेट होतो। आणि हा आकृतीबंध सेट झाल्यावर, हा आकृतीबंध ज्यावेळेस सेट होतो पोरांनो, तर मग हा महसूल विभागाला, वित्त विभागाला शासनाद्वारे पाठवला जातो आणि मग पुढे तुमची जाहिरात येत असते। आलं लक्षात? हे आहे या जी आरचं म्हणणं। बघा, मग तेच वे ग्राम महसूल अधिकारी, बघा ग्राम महसूल अधिकारी म्हणजे काय रे पोरांनो? ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता मागणी पत्र शासनास सादर करण्याबाबत, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जिल्हानिहाय माहिती, रिक्त जागांची माहिती आता शासनाने मागितली आहे। बरं, फक्त मागितली काय हो नाही, तर त्याला मुदत दिली आहे। किती? 8 मे 2026 पर्यंतची त्याला मुदत दिली आहे। तोपर्यंत यांना ही सगळी माहिती शासनाला सादर करायची, बरोबर की पोरांनो? बरोबर। चला मग पुढे काय म्हणतात तर ते महोदया बघा, पुढे काय म्हणतात लक्षात घ्या। शासन निर्णय महसूल व वन विभाग एक मिनिट, महसूल व वन विभाग अन्वये महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे। बघा, जो आकृतीबंध महसूल विभागाचा तो निश्चित करण्यात आलाय। काय आलाय? निश्चित करण्यात आलेला आहे। मग त्या आकृतीबंधानुसार पोरांनो बघा, तर आकृतीबंध निश्चित करण्यात आलाय।
रिक्त पदे भरण्याकरता बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी. म्हणजे जो का मी तुम्हाला अगोदर सांगितलं बिंदू नामावली काय असते, त्यानंतर आपलं आकृतीबंध काय असतो, बरोबर की नाही पोराव. त्यानंतर बघा मला वाटत नाही की तुम्हाला आता कन्फ्युजन राहिला असेल. सिंपल एकदा ॲट दी पॉईंट सांगतो. काय रे, जागा सांगितल्या मागितल्या, जागा येणार, त्याच्यानुसार तुमचा आकृतीबंध कोणत्या संवर्गात कुठं जागा आहे, काय काय कोणत्या आरक्षणानुसार ओबीसी ओपन यानुसार त्या जागा बसणार आणि त्यानुसार त्या वित्त विभागाला महसूल विभागाला पाठवल्या जाणार आणि मग आपली भरती येणार. मग सर खूप मोठा काळ जाईल का, तर अजिबात जाणार नाही याच्यात काळ. कारण आता प्रोसेस फास्ट लेवलला होतीये. लक्षात घ्या तुम्ही, ज्यावेळेस ही मुदत देण्यात जाते पोरांनो, तर ही मुदत देण्याचं कारणच ती असतात की प्रोसेस फास्ट लेवलला घेतल्या जात आहे. आणि दुसरी गोष्ट आता सगळ्यात महत्वाची जी तुम्हाला आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसेस म्हणजेच कोण हो, तर म्हणजेच MPSC. म्हणजे तुम्हाला आता ही गोष्ट क्लिअर झाली आहे की ही परीक्षा तलाठी MPSC मार्फत घेण्यात येणार आहे. मग MPSC मार्फत घेण्यात येते त्याबद्दल मी बोलतोच पुढे, ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, विभागीय आयुक्त कार्यालयात शासनास 8/5/2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीस ही विनंती, म्हणजे 8/5 पर्यंत हे सादरच करायचं. म्हणजे 8/5 म्हणजे काय रे, तर 8 मे पर्यंत हे सादरच करायचंय. कळला का रे जी आर, काय काय होणार आहे, कसं कसं होणार आहे. म्हणजे आता जवळपास शेवटच्या स्टेजवर आपण येऊन ठेपलेलो आहे. म्हणजे कदाचित पुढच्या महिन्यात 100% जाहिरात येण्याची दाट शक्यता. बरं सर तुम्हाला बॅचेस चालवायचे आहे, अजिबात नाही. बरं मला बॅचेस चालवायचं, माझा धंदा आहे, चला मानलं. पण मला सांगा, हे तर शक्य डनच, ही गोष्ट डनच आहे. कारण आता इथपर्यंत जर गोष्ट जातीये तर ती गोष्ट त्यांनी आता लवकरात लवकर त्याच्यावर काम करायला त्यांनी काय केली आहे रे, सुरुवात केली आहे. म्हणूनच ते या गोष्टीवर बोलतायत. चला पुढे जाऊयात पोरांनो. बघा मग या सगळ्या गोष्टीचा विचार करताना तुमच्या काय शंका असतील काय नाही त्या सगळ्या मला विचारा. सगळ्या गोष्टींवर व्हिडिओ येणार आहेत, तलाठी MPSC, आणि कमेंटमध्ये सांगत चला कशा कशा व्हिडिओ पाहिजे तुम्हाला. बघा तर MPSC घेणार आहे तर मग MPSC नुसार नियोजन काय करावं यावर व्हिडिओ येणार आहे. त्यानंतर दुसरा व्हिडिओ तुमचा याच्यावर सुद्धा येणार आहे की नेमकं अभ्यासक्रमाचं नियोजन कसं करावं आम्ही, की जेणेकरून आम्हाला MPSC मधून काय अडचण येणार नाही, ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कशा प्रकारे टॅकल करत या गोष्टींना पुढे न्यायचं आहे, या सर्वांवर व्हिडिओ बनणार आहे. त्यानंतर कुठं किती कशा प्रकारे काय काय अपडेट्स येत आहेत, कंटिन्यू आता अपडेट्स येत जाणार तलाठीचे, ते अपडेट्स तुम्हाला मी देणार, ठीक आहे. चला तर मग लक्षात ठेवा, हेच सांगतोय की या महाराष्ट्रातील सर्वात मोठा उपक्रम आपण स्पर्धा विश्व अकॅडमी घेऊन येत आहोत. नेमकं हा उपक्रम काय, या उपक्रम बद्दल आपण काय नेमकं काय असणार आहे याच्यात, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर 9284143227 या नंबरवर नक्की मेसेज करा, नाव टाका, जिल्हा टाका, आणि सर्वात महत्त्वाचं प्ले स्टोअरवरून आपली स्पर्धा विश्व अकॅडमी ॲप डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर सर्व माहिती मिळून जाईल. लक्षात आलं हो का. मग याच्यात काय होणार आहे सर, तर तुम्हाला मी तेच सांगितलंय, इथून पुढे रणनीती काय असणार आहे, कशा प्रकारे आपल्याला टॅकल करायचंय. आता पोरांनो एक लक्षात ठेवा, MPSC आयोग परीक्षा घेतोय, काय बदल होतील काय नाही हे सगळ्या व्हिडिओ बनवू. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलतो, आयोग परीक्षा घेतोय. आयोग परीक्षा घेतोय म्हणजे काय हो, MPSC परीक्षा घेते म्हणजे काय, जे गोष्टी तुम्ही मागे गेल्या मागच्या भरतीत बोललात की बाबांनो की घोटाळे होत आहेत, चांगले पोरं लागत नाहीये, रिस्पॉन्सिबिलिटीनं परत मार्क रिकवर झाले नाहीत वगैरे वगैरे, एका पदाला हजार रुपये फीस आहे, एका जिल्ह्यात फॉर्म भरायला हजार रुपये फीस आहे, या सगळ्या गोष्टी आता बंद होतील. कारण आयोग परीक्षा घेतोय म्हटल्यावर आयोगाकडे पारदर्शकता हे आयोगाचं दुसरं नाव आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, इथं जो कष्ट करेल तो जिंकल. इथं कुणालाही कारण देता येणार नाही, मी हे केलं याचे मार्क जास्त त्याचे मार्क जास्त केलं, हा सूर्य आणि हा जयद्रथ, अशा प्रकारे स्थिती असणार आहे. त्यामुळं आता तलाठी भरतीची तयारी एकदम म्हणजे अतिशय तुम्हाला काटेकोर नियोजन करायचे. का हो, तर आता कंबाईन प्रीचा निकाल लागलाय, कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी चे निकाल लागलेत, बरीचशी पोरं काटावर आहेत. मी मागच्या प्रत्येक व्हिडिओत बोलतो, MPSCतला खूप मोठा क्राऊड आहे जो वर्षानुवर्ष अभ्यास करतोय, त्यांना MPSCची सवय लागलेली आहे आणि ती पोरं फक्त वाट बघताय अशा परीक्षेची. आणि त्यातल्या त्यात आता त्यांना सोन्याहून पिवळं झालंय की परीक्षा MPSC घेणारे म्हटल्यावर. त्यामुळं त्यांच्यासोबत जर बरोबरी करायची असेल, त्यांना जर टॅकल करायचं असेल, तर तुम्हाला आतापासून रिंगणात उतरावं लागेल, शून्यापासून स्ट्रॅटर्जी बनवावं लागेल. म्हणजे जाहिरात येईपर्यंत, म्हणजे तहान लागल्यावर रीण खोदण्यापेक्षा जाहिरात येईपर्यंत तुमचे 2-3 विषय कव्हर झालेले पाहिजे. बघा पोरांनो, संधी जाऊ नका, ही खूप मोठी संधी येणार आहे. लक्षात घ्या पोरांनो, यावर तुम्हाला ताकद लावायची आणि लावायचीच आहे. मग
सर अशा तर लय वेळेस आलं, आता होईल का नाही होईल का? आता तर होणारच आहे. पण तरीही सांगतो मित्रा, लक्षात ठेव, जाहिरात आल्यावर अभ्यासाला लागायचं नसतं. तर 1 वर्षापासून आपला अभ्यास परफेक्ट झालेला असेल तर आपण ती परीक्षा देऊ शकतो. अजून या उपक्रमात मला खूप काही गोष्टी करणार आहे, लक्षात घ्या. चॅनलला जॉईन राहा, कमेंट करा, ठीक आहे? लक्षात ठेवा. धन्यवाद. थांबूया.